नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। उड्डाणपुलावरील अपघात रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा। परिवहन विभागाचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र। अहमदनगर शहरातील उड्डाणपुलावर चांदणी चौक भागातील धोकादायक वळणावर वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याबाबत परिवहन विभागाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना पत्राद्वारे सूचना केल्या आहेत। परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक विनायक साखरे आणि स्मिता कोले यांनी उड्डाणपुलावरील अपघाती वळणाची समक्ष पाहणी करून त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर केलाय। त्या अहवालानुसार परिवहन विभागाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिलेल्या पत्रात काही उपाययोजना सुचविल्या आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने उड्डाणपुलावरील त्या धोकादायक वळणाच्या सुरुवातीलाच वेग मर्यादेबाबतचे फलक ठळकपणे लावण्यात यावेत। तीव्र अपघाती वळणाच्या ठिकाणी काँक्रीटच्या संरक्षण भिंतीची शक्य तेवढी उंची वाढविण्यात यावी। वळण धोकादायक असल्याचे फलक लावण्यात यावेत। पुढे अपघातस्थळ आणि धोकादायक वळण असल्याचे फलक ठळक स्वरूपात लावण्यात यावेत। वाहनांचा वेग कमी करण्याच्या दृष्टीने तीव्र वळणाच्या 200 मीटर आधी रॅम्बलर स्ट्रीप लावण्यात यावेत। तसेच पूर्ण उड्डाणपुलावर कॅट आईज आणि ब्लिंकर्स लावण्यात यावेत। त्याचबरोबर वारंवार होणारे अपघात रोखण्याच्या दृष्टीने तांत्रिकदृष्ट्या यथायोग्य अन्य उपाययोजना तात्काळ करण्यात याव्यात, अशा सूचना प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांकडे पत्राद्वारे केल्या आहेत। या अपघाताबाबत अभय ललवानी यांनी जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना ईमेलद्वारे पत्र पाठवून लक्ष वेधले होते। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24 अहमदनगर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।